नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। एक छोटीशी बॅड न्यूज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे। ठीक आहे, थोडीशी धक्कादायक बातमी आहे, पण माझं काम आहे जी पण अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं, तुम्हाला सावधान करणं। ठीक आहे, टाइमाच्या आधी तुम्हाला त्या गोष्टी सांगणं हेच माझं काम आहे। ठीक आहे, म्हणून पूर्ण व्हिडिओला बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। ठीक आहे, सबस्क्राइब करायचे पैसे नाही द्यायचे राहत, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचंय। आणि लास्ट व्हिडिओची विनर आरती सावंत होती, जिला 1500 रुपीजचं प्राइस भेटलेलं आहे। ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात। प्रत्येक व्हिडिओमधून एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा। सगळे टॉपरचे नोट्स मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकतोय, फुल होईल त्याच्या आधी जॉईन करा। आता बोलूया आपण बॅड न्यूज बद्दल, जी पण आलेली पूर्ण न्यूज मी तुम्हाला वाचून दाखवेल। ठीक आहे, पण त्याआधी एक छोटीशी गोष्ट, क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये लगेच एनरोल व्हा। ठीक आहे, कारण आता हा योग्य वेळ आहे तुम्हाला क्रॅश कोर्स मध्ये आणि मॉक टेस्ट मध्ये एनरोल होऊन एक 99% स्कोर करण्याचा। मी तुम्हाला गॅरंटी देतो, क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधूनच सिमिलर क्वेश्चन तुमच्या MSTCETच्या प्रश्नपत्रिकेत असतील। ठीक आहे, कारण क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये आम्ही तेच क्वेश्चन टाकलेत जे सतत सीईटी सेल विचारते आणि ते फेवरेट क्वेश्चन्स आहेत सीईटी सेलचे। क्रॅश कोर्स महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी कारण सगळे टीचर्स तुमच्या IITians आहेत। ठीक आहे, लास्ट 10 वर्षापासून COEP, VGT, वालचंद, PICT, VIT, KG, DG सांगवी, थाडोमल अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेस मध्ये विद्यार्थी जात आहे। तुम्ही पण जाणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतील। ठीक आहे, फक्त मिस नका करू त्या गोष्टीला। आता बोलूया बॅड न्यूज बद्दल। ठीक आहे, मी न्यूज थोडीशी वाचतो, त्यानंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगतो त्या न्यूजचं। ठीक आहे, तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो। MSTCET 2025 कट ऑफ टू राईज, प्रिपरेशन लेवल मस्ट बी इन्क्रीज। ही गोष्ट आम्हाला आधीच थोडीशी ठाऊक होती की कट ऑफ वाढणार आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जे अपडेट आले त्या तुम्हाला समजावायला लागतील। ठीक आहे, In a recent development, MSTCET aspirants have been dealt a blow as the cutoff for engineering and pharmacy colleges are expected to rise due to a significant increase in the number of applicants. Approximately 9 lakh students are set to take the exam. म्हणजे यावर्षी कॉम्पिटिशन वाढणार आहे, कट ऑफ वाढेल त्या कारणाने, आणि अप्रॉक्स 9 लाख विद्यार्थी बसलेले आहेत, त्यामुळे नक्कीच तुमचं कट ऑफ वाढणार आहे। ठीक आहे, ही गोष्ट आम्हाला आधी पण ठाऊक होती थोडीशी, बऱ्याच विद्यार्थ्यांना नसेल ठाऊक, मी परत त्यांना सांगू इच्छितो, कट ऑफ वाढणार आहे। ठीक आहे, प्रिपरेशन हाय ठेवा। ठीक आहे, आता तुम्हाला चान्स आहे, मी तुम्हाला परत सांगतोय, फक्त क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट तरी केला तरी तुमच्या सगळ्या गोष्टी होऊन जातील। 99% ची गॅरंटी मी घ्यायला रेडी आहे जर व्यवस्थित केलं तर। आता this surge in applicants has put pressure on the existing infrastructure, with the government yet to finalize plans for increasing seat in the colleges. म्हणजे आता ऍप्लिकंट्स काय करताय, गव्हर्नमेंटला सांगताय की सीट वाढवा तुम्ही, जर नंबर ऑफ स्टुडंट वाढले तर सीट वाढवा, योग्य आहे। ऍप्लिकंट्स, पॅरेंट्स तीच डिमांड करताय गव्हर्नमेंटकडे की सीट वाढले गेले पाहिजे, पण गव्हर्नमेंटने अजून काही डिसिजन दिला नाही त्यावरती बाळांनो। गव्हर्नमेंटने सांगितलंय की सीट वाढवू आम्ही, पण कधीच त्याच्याबद्दल बोलले नाही की किती सीट वाढवणार आहेत, कोणत्या कॉलेजेसमध्ये, मुंबई पुण्यात वाढतील का नाही, त्याच्याबद्दल काहीही बोलले नाही। ठीक आहे, तुमचे नंबर ऑफ सीट तर वाढायचा अजून तरी काही अपडेट आलेली नाहीये। पुढे बघूया काय म्हटलंय, टू मॅनेज दिस इन्फ्लक्स टॉप कॉलेजेस मे इंट्रोड्यूस ऍडिशनल क्रायटेरिया सच एज मिनिमम बोर्ड पर्सेंटेज टू फिल्टर ऍप्लिकंट्स। आता काय करतील, बरेचसे कॉलेजेस असा क्रायटेरिया लावतील जे आमची 60% आहेत ना तेच विद्यार्थ्यांना आम्ही घेऊ। बघा, कॅपराऊंड मध्ये ते हे नाही करू शकत, या गोष्टी करू शकत नाही कॅपराऊंड मध्ये। का करू नाही शकत, कारण कॅपराऊंड गव्हर्नमेंटने अरेंज केलेला असतो। कॉलेजेस इथे इंडिव्हिज्युअली कोणताही आपल्या पद्धतीने नाही करू शकत। ठीक आहे, समजवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला। सीईटी सेलने रिझन पण दिलंय त्या गोष्टीसाठी। हे बघा काय म्हटलंय, मेकिंग इट इसेन्शियल फॉर स्टुडंट टू इंटेन्सिफाय देअर प्रिपरेशन. फर्दरमोर द सीईटी हॅज प्लॅन टू इन्क्लूड more application based questions to ensure that top colleges are filled with the deserving students. जे डिझर्विंग स्टुडंट्स आहेत त्यांनाच टॉप कॉलेज मिळावं, ही सीईटी सेलची हा सीईटी सेलचा प्रयत्न चालू आहे। ठीक आहे, इथं सीईटी सेल चुकीचं नाही रे बाळांनो, त्यांचंही म्हणणं योग्य आहे, पण तुम्हाला आता रेडी व्हावं लागेल। आपण एक्सक्युजेस नाही देऊ शकत आता की आमच्या वेळी असं होऊन गेलं, आमच्या वेळी तसं होऊन गेलं, नाही, हे एक्सक्युजेस देऊन चालणार नाही बाळांनो। आता जेवढा टाइम आहे तेवढ्यात बेस्ट करा ना तुम्ही। तुमच्यासाठी डिफिकल्टी लेवल वाढली आहे तर बाकी सगळ्यांसाठी वाढलेली आहे, तुमच्या एकट्यासाठी केलंय का गव्हर्नमेंटने? नाही। पण हा, ही गोष्ट बॅड न्यूज आहे तुमच्यासाठी, मान्य करू शकतो, पण ह्या गोष्टीवर बसून राहणं ही चुकीची गोष्ट आहे। ठीक आहे, नंतर काय म्हटलंय, ऍस्पिरंट्स आर ऍडवाइज टू फोकस ऑन देअर प्रिपरेशन अँड एम फॉर हाय स्कोर टू सिक्युअर स्पॉट इन द प्रिफर्ड कॉलेजेस विथ द एक्झाम डेट अप्रोचिंग. स्टुडंट मस्ट गिअर अप देअर चॅलेंज अहेड. म्हणजे काय म्हणत त्यांचं की आता लवकर एक्झाम डेट येते, तुम्हाला प्रिपरेशन तुमची बूस्ट करायची आहे. ठीक आहे, आता ह्या वर्षी कठीण गोष्टी झाल्या आहेत बाळांनो, जेई नीट सारखी डिफिकल्टी लेवल, त्यानंतर ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन, ऍप्लिकंट एवढे वाढलेत, क्रायटेरिया चेंज होईल का नाही, त्यानंतर कॉलेजेस असे नाटक करताय, त्यानंतर तुमचे कॅप राऊंड मध्ये नंबर ऑफ स्टुडंट वाढून जातील.
तर या सगळ्या डिफिकल्टी आहेत रे बाळांनो या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी, मी मान्य करतो, पण तुमच्या एकट्यासाठी नाही आहेत. बाकी सगळे विद्यार्थी त्याच्यामध्ये फेस होतील आणि ही कॉम्पिटिशन आहे बाळांनो, रॅट रेस आहे. याला वडून पुढे जायचंय, पुढच्याला वडून पुढे जायचंय. ठीक आहे, कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम का म्हटलंय याला? पुढच्याला मागे खचून तुम्हाला पुढे जायचंय. सगळेच पुढे नाही जाऊ शकत याच्यात, कारण सगळ्यांना सीट नाहीये पुढे. ही गोष्ट समजा तुम्ही, है ना. आत्ता चान्स आहे, नक्कीच क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये एनरोल करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचे चांगले पर्सेंटाइल येतील बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. काही जरी अडचण असेल मला विचारा. भेट तुम्ही नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, थँक्यू.